तर मंडळी आपण आज आलो परळीच्या आठवडी बाजारामध्ये आणि या ठिकाणी आज 5वा ते 6वा बाजार आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांचा वसरता पाय या ठिकाणी पाहायला मिळेल। पाहू शकता अगदी बाजारामध्ये मार्केटमध्ये जनावर सुद्धा नाहीत आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा या ठिकाणी पाठ फिरवली असं पाहायला भेटतंय। आपण जाणून घेऊयात काही वेळात शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया। दादा नमस्ते, किती म्हशी आणल्यात? कितवा बाजार आहे आज हा परळीचा? 6वा बाजार आहे। काय वाटतं इथलं चित्र पाहून तुम्हाला? चांगलं आहे। जनावर वगैरे बाजारात तर जास्त नाही आहेत। आता किती वाजलेत? 9 वाजलेत। 9 वाजताचा हा सकाळचा टाईम आहे। बाजार किती वर्षानंतर चालू झाला परळीचा? 10 वर्ष बंद पडला होता। 10 वर्ष बंद पडला होता। आता सुद्धा असं बंद पडण्यासारखं चित्र असं पाहायला असं वाटतंय? नाही, चालू राहील असं, चालू राहील असं वाटतंय। मेन रोडवरनं खूप दूर आहे। या ठिकाणी कुठल्या प्रकारची सुविधा नाही आहे। फक्त पत्राचे 2 शेड पाहायला भेटतात। पाण्याची व्यवस्था आहेत तरी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांची अजून गर्दी पाहायला भेटत नाही। यावर काय सांगताल? वरचीवर होईल ना, आज आता चौथाच बाजार आहे, चौथा 5वा बाजार आहे। पहिल्या बाजारामध्ये गर्दी पाहायला भेटली होती, या बाजारामध्ये गर्दी कमी पाहायला भेटते। तर मंडळी आपण पाहूया त्या ठिकाणी थोडासा सविस्तर असा आढावा घेऊयात। बाजारासाठी सुसज्ज अशी जागा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे, पण शेतकऱ्यांची गर्दी पाहायला भेटत नाही। ये जा ऑनलाइन भरते तो ऑनलाइन भर 18 तारीख तक का उसका डेट है। हा आहे टोकवाडी परिसरात आठवडी बाजार। हा आहे बकऱ्यांचा शेळ्यांचा बाजार। बीड जिल्ह्यासह परळी तालुक्यातील शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार 10 ते 12 वर्षानंतर बंद पडलेला बाजार सुरू झाला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी बकऱ्याची 7,000 रुपये किंमत झाली आहे आणि 7,100 रुपयाला विकलंय। 7,100 रुपयात फक्त द्यायचे तुम्हाला? 7,100 रुपयाला द्यायचे? 200 रुपये फक्त 100 रुपयासाठी या ठिकाणी या बोकडाचा सौदा मंडळी चालू आहे, पाहू शकता।